महापुरुषांचा अवमान आणि जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकर वर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र गुन्हा दाखल होऊन 2 दिवस होत आले तरी अद्याप कोरटकरवर कारवाई झालेली नाही, अटक झालेली नाही। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत इंद्रजित सावंत आहेत। बोलूयात, काय सांगाल? गुन्हा दाखल होऊन 2 दिवस आता होत आहेत, मात्र आरोपी फिरत नाही। खरं तर हे खूप संवेदनशील विषय आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला एक धक्का लावण्याचा प्रकार आणि खूप घाणेरडं विधानं त्यांनी केलेली आहेत आणि समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करणारे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर खरं तर तपास करून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती। परत त्यांनीच एक संभ्रम निर्माण केला की मॉर्फ केलेला आहे। आता माझ्यासारखा सामान्य व्यक्ती तर मॉर्फिंग त्याला खूप टेक्नॉलॉजी लागते असं मला नंतर काही तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितलं। ती माझ्याकडं असायचा संबंध नाही, मला ती व्यक्तीसुद्धा माहीत नव्हती आणि त्यांनी जो संभ्रम निर्माण केला आहे म्हणून मी स्वतः माझा जो दूरध्वनी आहे तो मी पोलिसांच्याकडं आज सुपूर्द केलेला आहे आणि ह्या अत्यंत संवेदनशील विषयात त्याचा जो डिव्हाइस आहे ज्याच्यावरनं त्यानं कॉल केलेला होता तो खरं तर पहिल्यांदा जप्त केला गेला पाहिजे होता। कारण जे समाज माध्यमामध्ये त्याची जी छायाचित्र वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर आणि मोठ्या आलिशान गाड्यांमधनं वगैरे दिसतात, त्यानं काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांची छायाचित्र आहेत, त्याला हे सगळं मॉर्फिंग आणि हे सगळं माहीत असण्याची शक्यता आहे आणि तो टॅम्परिंग करू शकतो स्वतःच्या डिव्हाइसमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं की तातडीनं पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे। महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या संयमांचा अंत कुणी बघू नये, कोण जाहीरातला शुक्राचार्य त्याला वाचवतोय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे त्यांच्या मतदारसंघातला असताना सुद्धा त्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे, करायला भाग पाडलेला आहे, म्हणजे गुन्हा नोंद करायला तरी लावला आहे। त्यामुळे त्यांचा परत एकदा त्यांनी त्यांचा स्वतःचा जो प्रभाव वापरला पाहिजे आणि हे जे काय गुन्हेगारला अटक केली पाहिजे। खरं तर सुरुवातीला मॉर्फिंग केलं गेलं असं प्रशांत कोरटकरचं म्हणणं होतं, मात्र पोलीस ज्यावेळी त्याच्याकडे चौकशीला गेलेत त्यावेळी तो आता पसार दिसतोय। मग ही काय म्हणायचं? बघा, जे कर नाही त्याला डर कशाला अशी एक आपली मराठी म्हण आहे। जर तुम्ही काही केलंच नसेल तर तुम्ही घाबरताय कशाला? तुमचं जे आहे ते तुम्ही द्या ना, छातीटोकपणे तुम्ही सांगा ना, हे असं आहे आणि मी दिलेलं आहे म्हणून। जर घाबरते कोण की ज्यानं काहीतरी कृती केलेली आहे। जसं पोलिसांचं आहे तसं काही खाजगीसुद्धा या गोष्टी आवाजाचं तपासता येतात। माझे काही मित्र आहेत, त्यांनी ते दोन्ही आवाज समाज माध्यमातले तपासून बघितलेले आहेत। वेगवेगळे व्हिडिओ लोकांचे असतात। आता सध्या तो विदर्भ कुठलं तर न्यूज चॅनलसुद्धा चालवणारा व्यक्ती आहे, त्यामुळे त्याचे अनेक व्हिडिओज समाज माध्यमामध्ये आहेत, माझे अनेक व्हिडिओज समाज माध्यमामध्ये आहेत आणि हे संभाषण हे तपासलं आहे, ते जुळलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं, माझ्या मित्र ज्यांनी ज्या विषयात टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात त्यांनी। त्यामुळं जे काय केलेलं आहे त्याच्याबद्दलची शिक्षा त्यानं भोगली पाहिजे आणि महाराष्ट्र या गोष्टीसाठी अशांत केला नसला पाहिजे। तर प्रशांत कोरटकर पोलीस संरक्षणाची मागणी करतोय, आता पसार देखील झाला आहे, मग कोण तरी त्याला मदत करतंय असं वाटतंय का? एकूणच ही सगळं प्रकार पाहिजे त्याचे प्रभावशाली व्यक्तींच्या बरोबर संबंध आहेत ते समाज माध्यमातून लक्षात येतं। काही लोक सांगतात सुद्धा, खूप गोष्टी नव्यानं समोर आलेल्या आहेत या सगळ्या त्या कोरटकरबद्दलच्या। त्यामुळे तर कोण झारीतले शुक्राचार्य असे आहेत की ज्यांना शिवाजी महाराज, महाराष्ट्राची अस्मिता यांच्यापेक्षा जास्त महत्त्व तो वाटतोय, असा व्यक्ती वाटतोय, ते तपासलं पाहिजे असं मला वाटतं। तर तो त्याच्या मोबाईलचं जे काही डिव्हाइस आहे त्यामध्ये छेडछाड करू शकतो अशी एक शक्यता तुम्ही, एक संशय तुम्ही व्यक्त केलेला आहे का? हा संशय तुम्ही व्यक्त केला कारण काय? कारण ज्या पद्धतीची भाषा मॉर्फिंग आणि ह्याविषयीची टेक्निकल जी भाषा आहे, जे टर्म्स आहेत टेक्निकल, आता आम्ही जबाब द्यायला लागलो, आम्हाला त्यातले टर्म्स टेक्निकली समजणं झाले, तर
ते टर्म्स त्यांनी जे वापरले त्या विषयातली तज्ज्ञ माणसांनी सांगितलं की ज्याला हे सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी माहीत आहे तोच त्यातल्या टर्म्स वापरू शकतो आणि म्हणून आणि त्याचा जो प्रभाव लक्षात येतो या सगळ्या ह्याच्यावरनं त्यावरनं मी एक शंका उपस्थित केलेली आहे की तसं होऊ शकतं. काय त्याच्या अटकेसंदर्भात काय तुमची मागणी असणार आहे आणि तुमच्याकडून काही पोलिसांना किंवा एकूणच सरकारला काही अल्टिमेटम असणार आहे? मी पहिल्यांदाच मी माझ्याबद्दल जे काय वक्तव्य झालीत मला जी धमकी दिली त्याच्याबद्दल मी तक्रार करणार नाही म्हणून अगोदरच सांगितलेलं होतं. पण महाराष्ट्राच्या अस्मितेला जे नख लावलं शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे बोललेलं आहे त्याच्याबद्दल मात्र मी तक्रार केलेली आहे आणि ती गंभीर विषय आहे असं मला वाटतं आणि तातडीनं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. पाहिलं आपण या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारनं किंवा पोलिसांनी देखील शिवशंभू प्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नये आणि तात्काळ या सगळ्यातील आरोपी जो आहे प्रशांत कोरटकर त्याला तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.